ठीक आहे. बघा, बऱ्यापैकी सगळ्यांना हा सिलेबस माहिती आहे. मागच्या वेळेच्या बॅचला ज्यांनी सीटीईटी दिलेली आहे त्यांना हा सिलेबस माहितीच आहे. पण तरी देखील पुन्हा एकदा श्री गणेशा करायचा आहे आपल्याला. त्यामुळं असं समजायचं की आपल्याला पुन्हा एकदा नव्यानं सगळं शिकायचंय. आणि जितक्या वेळेला तुम्ही ते शिकाल तर ते कंटाळवाणं नको व्हायला. उलट आपला नेहमीचा नियम काय आहे की जितकं तुम्ही जास्त अभ्यास कराल तेवढा प्रोबॅबिलिटीचा काय असतो, सिद्धांतानुसार आपण सक्सेसच्या टुवर्ड्स एक एक स्टेप करत असतो, एक एक स्टेप उचलत असतो. त्यामुळं पहिलाच हे आहे, सूचना आहे की कुणीही ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जायचं नाहीये की मॅडम ते रिपीट होतंय किंवा खूप फास्ट करा. कारण बरीचशी विद्यार्थी नवीन जॉईन झालेले आहेत ह्या बॅच मध्येही, काही जुने आहेत. ठीक आहे. तर आपल्याला अगदी पहिल्यापासून सुरू करायचंय सिलेबस. ठीक आहे. तर तुमच्यासाठी ज्यांच्यासाठी रिपीट होतोय होऊ देत, काही प्रॉब्लेम नाहीये. कारण तुमची अजून प्रॅक्टिस होईल. ठीक आहे. आणि तुम्हाला वाटल्यास एखादा बीट शिकवायला देऊ तर आपण नंतर, एवढी प्रॅक्टिस जर झाली तर माझं काम हलकं करा थोडस. ठीक आहे. ज्यांना वाटते की हा माझा हा एखादा बीट तयार आहे तर आपण तसंही करूया. पण अजिबात गडबड करायची नाहीये. प्रत्येक वेळेला काहीतरी नवीन माहिती शिकायला मिळत असते. आता जेव्हा मी तुम्हाला शिकवते तेव्हा मला सुद्धा खूप काही गोष्टी त्या सिलेबस मधल्या त्या कॉन्सेप्ट बद्दल कळत असतात. ठीक आहे. त्याच्यामुळे प्रत्येक वेळा आपण जितक्या वेळेला अभ्यास करू तितक्या वेळेला सिलेबस आपल्याला नवीन दृष्टी देत असतो. त्याच्यातला नवीन एक आयाम किंवा पैलू आपल्या समोर येत असतो. ठीक आहे. त्याच्यामुळे बिलकुल गडबड करायची नाहीये की हे लवकर घ्या असं करा तसं करा. ठीक आहे. आपण सर्वांना सोबत घेऊन चालणार आहोत. जी मंडळी नवीन जॉईन झाली आहे, आज पहिल्यांदाच ती आता सीटीईटीला सामोरी जात आहे, तर त्यांना सुद्धा महत्व देणं तितकंच गरजेचं आहे. कारण त्यांचा आता पहिल्यापासून हा एकदम कोरीपाटी आहे सीटीईटीची आणि आता ते करतायत. ठीक आहे. तर त्याच्यामुळं ह्या झाल्या सगळ्या सूचना. आता आपल्याला जायचं आहे, पण कसं जायचंय, कुठं जायचंय, कधी जायचंय, त्याच्यासाठी आपल्याला नेहमी काय असतो, आपला मॅप गरजेचा असतो. आणि आपला मॅप म्हणजेच एक, हमारे पास एक मॅप होना चाहिए. मराठीत आपण त्याला नकाशा म्हणतो. आणि त्याच्यानुसार कळतं की आपल्याला काय काय करायचं हे एकदा आपल्या जवळ क्लिअर कट आयडिया पाहिजे. म्हणून मग सिलेबस असतो. ठीक आहे. सिलेबस बघून घ्यायचा सर्वांनी एकदा स्क्रीनवरती. ठीक है। मी सिलेबस वाचन करते, चर्चा करते, तुम्ही सहभागी व्हायचे। ठीक है। तो जैसे देख सकते हैं आप, हाँ, सीटीईटी और टीईटी में गद्य और पद्य, हाँ, दोनों जो है इनका समावेश किया गया है। गद्य भी है और पद्य भी है। ठीक है। गद्य में जो सुप्रसिद्ध लेखक है, नए लेखक है, उनकी रचनाओं का समावेश किया गया है। पद्य में भी वैसा ही है, हमने बहुत सारे प्रश्न पत्र सुलझाए हैं, सॉल्व किए हैं। ठीक है। तो उसके माध्यम से आप देख सकते हो कि गद्य और पद्य, उसकी लेंथ जो है, लंबाई है, हाँ, ठीक है, तो वह बढ़ा दी गई है। ठीक आहे. म्हणजे आता पहिल्यांदा एक 5-6 ओळींचं येत होतं, आता खूप अजून त्याच्यात त्याची काठिण्य पातळी वाढवली आहे, वेळ वाढवलाय विचार करण्यासाठीचा, त्याची इंटेलेक्च्युअल लेवल वाढवलेली आहे. तुम्हाला फार वेळ विचार करायला लावतात ते प्रश्न. ठीक आहे. कन्फ्युजन मध्ये टाकतात. तर तशा पद्धतीनं गद्य पद्य, की आपण पीजी लेवल, ग्रॅज्युएट लेवलचे विद्यार्थी आहोत आणि शिक्षक बनत आहोत, तर त्या हिशोबाने ते डिझाईन केलेले असतात कंटेंट. ठीक आहे. गद्य आणि पद्य ते अनसीन असतात. ठीक आहे, आपल्यासाठी. कारण कुणी एखादं जर बीए ला वगैरे ते स्पेसिफिक अभ्यास केला असेल तर तो कोइन्सिडन्स, मात्र ते सगळे आपल्यासाठी अनसीन असतात कंटेंट. ठीक आहे. दो अनदेखे अंश, ठीक है, अपन ज्याला अनसीन कंटेंट किंवा आप पैराग्राफ बोल सकते हो. एक है गद्य, ठीक है, और दूसरा है पद्य। ठीक है। एक है गद्य और पद्य, आपने देखा है, बहुत बार हमने उस पर चर्चा की है, बहुत सारे पद्य हमने आपसे सॉल्व करा के लिए थे कि किस तरह से गद्य होते हैं, किस तरह से उस पे प्रश्न पूछे जाते हैं। गद्य और पद्य दोनों को लेके गद्य की भी बहुत सारी अभ्यास हमने करवाया था आप लोगों से। अब ये गद्य और पद्य जो है तो इनमें कंटेंट कौन से रूप का होता है, तो एक है साहित्यिक, यानी जो लिटरेचर, हाँ, साहित्य की विधा से जुड़ा हुआ होता है। दूसरा है कुछ वैज्ञानिक जानकारी हो सकती है गद्य में। ठीक है। कथात्मकता हो सकती है, विवेचनात्मकता हो सकती है। ठीक है। तो ये सारे साहित्यिक
वैज्ञानिक, कथात्मक और विवेचनात्मक, इन चारों अंगों को लेके गद्य और पद्य जो भी है उसका चयन किया जाता है, सिलेक्शन किया जाता है आपके प्रश्न पत्र में उसका समावेश करने हेतु। ठीक आहे, तो ये सब आपको जानकारी चाहिए. किसी वैज्ञानिक आता काहीतरी शोध लागलाय, काही इन्व्हेन्शन आहे, तर ते सुद्धा तुम्हाला गद्यामध्ये येऊ शकतं किंवा पद्यामध्ये तशा प्रकारची एखादी कविता असू शकते. ठीक आहे, म्हणजेच आपलं जे वाचन आहे त्याचा विस्तार आता वाढला पाहिजे. ठीक है, और इससे क्या होगा, जितना इसका विस्तार होगा उसनी उतनी तरह से आप क्या करेंगे, वाचन जो कौशल है भाषा का उस पे आपका अधिकार प्राप्त होगा. ठीक आहे, तो इनके आधार पर समझ, समझ म्हणजे काय, अंडरस्टँडिंग, तुमचं आकलन चेक केलं जाईल, व्याकरण आपका चेक किया जाएगा, आपकी मौखिक क्षमता से संबंधित प्रश्न भी पूछे जाते हैं. ठीक आहे, की मग एखादं वाक्य दिलं जातं, त्याच्यातली अशुद्धी शोधन, ठीक आहे. त्याच्यानंतर विपरीतार्थवाले शब्द, समानार्थीवाले शब्द, की मग तुम्ही बोलताना कसं बोलू शकता त्याच्यातनं. ठीक आहे, मग तत्सम, तद्भव आणि आज सगळं व्याकरणाचा एकंदरीतच सार ह्याच्यामध्ये या प्रश्नांमध्ये उतरलेला असतो. ठीक आहे, आपण बघितलंय त्या उतार्यातून आपल्याला एखादा शब्द दिला जातो, उस पद्य पंक्ति से आपको कुछ शब्द दिया जाएगा और उसका भेद पहचानने के लिए कहेंगे कि तद्भव है, तत्सम है, देशज है, विदेशी है. ठीक है, फिर उसके लिए आपको एक समानार्थ शब्द चयन करना पड़ेगा विकल्पों में से. ठीक है, व्याकरण के संबंधी कुछ अलंकार उसमें छिपा हुआ होगा उस पद्य में, तो वो अलंकार आपको ढूंढना होगा. तो इसी प्रकार से जो प्रश्न है उस गद्य और पद्य पे डिजाइन किए जाते हैं. ठीक है, प्रश्न क्या जांचेंगे, मुख्य रूप से आपकी आकलन क्षमता, आपका व्याकरण पे कितना अधिकार है, उस कंटेंट में जितना भी व्याकरण होगा उस पे आधारित प्रश्न का डिजाइन किया जाएगा, प्रश्नों का निर्माण किया जाएगा, और आपकी मौखिक क्षमता. ठीक है, उसके बाद दूसरा जो ये हो गया हमारा, ये जो है चैप्टर 1 हो गया, ये प्रकरण पहला. ठीक है, भाषा की समझ, अंडरस्टैंडिंग ऑफ लैंग्वेज, की भाषा की समझ. तो समझ यानी गद्य और पद्य ये दोनों रूप से, मुख्य रूप से हम भाषा का व्यवहार करते हैं, गद्य रूप में और पद्य रूप में. ठीक है, तो इसी तरह से ये भाषा की समझ में आपको ये सब कुछ देखना है. ठीक है, अब है अगला भाषा का विकास और शिक्षा शास्त्र. शिक्षा शास्त्र म्हणजे पेडागॉगी. पेडागॉगी म्हणजे काय, शिक्षा शास्त्र. शिक्षा बघा ह्याच्यात दोन शब्द आहेत, इसमें दो शब्द है, शिक्षा एजुकेशन और शास्त्र, की भाषा हमें सीखनी है लेकिन सिस्टमैटिक रूप से सीखनी है, शास्त्रीय दृष्टिकोण से सीखनी है. हाँ, जो भी पदबंध है, ठीक है, भाषा के जो भी पडाव है, तो एक एक करके हमें वो भाषा सीखनी है. आतापर्यंत आपण भाषा, मातृभाषा बोलायला ऑटोमॅटिकली शिकतो. आपल्या समाजामध्ये जे विविध भाषिक लोक आपल्या संपर्कात येतात त्यांच्या भाषा आपण शिकत असतो एकमेकांच्या. पण हे सगळं रॅन्डम चाललेलं असतं, मोघम चाललेलं असतं. ह्याला शास्त्रीय रूप द्यायचं असतं. म्हणून मग आपण काय करतो, की भाषाचं जे शिक्षाशास्त्र आहे, म्हणजे पॅडागॉगी शिकायची म्हणजे मग काय शिकायचं, तर पद्य कशाला म्हणायचं, गद्य कशाला म्हणायचं, कथालेखन काय असतं, म्हणजे त्या पूर्ण भाषेची संरचना तुम्हाला माहिती पाहिजे. गद्य, पद्य, व्याकरण, रचना, मग रचनामध्ये प्रवास वर्णन असतात, जीवनीज असतात. ठीक आहे, अनुभव असतात, म्हणजे वेगवेगळ्या ह्याच्यावरती लिखाण केलेलं असतं. आता हे सगळं जर करायचं असेल तर त्यासाठी शिक्षाशास्त्राचा आधार घ्यावा लागतो. मग आपण काय करतो, की BA हिंदी, MA हिंदीला ऍडमिशन घेतो आणि त्या कोर्स मधनं तुम्हाला हे शिक्षाशास्त्र म्हणजे ती पेडागॉगी शिकायला मिळत असते. पेडागॉगी शिकायची म्हणजे काय, तो कोर्स दिलेल्या वेळेमध्ये व्यवस्थित कंप्लीट करायचा, त्यातले एक एक बारकावे शास्त्रीय दृष्टिकोनाच्या आधारे शिकायचे. जे शिक्षण शास्त्रज्ञ असतात, भाषा विद्वान असतात, त्यांनी ज्या थिअरीज अभ्यास करून मांडलेले असतात त्याच्या आधारे ते पेपर तुमच्यासाठी, तो कोर्स तुमच्यासाठी डिझाईन केलेला असतो, त्याला म्हणायचं पॅडागॉगी, शिक्षाशास्त्र. ठीक आहे, आणि भाषेचा विकास, की भाषा का विकास किस प्रकार होता है. तुम्हाला माहिती त्याचे चरण वगैरे असतात. आपण पहिल्यांदा लहान मूल असं एक छोटासा आवाज काढतं, मग थोड्या दिवसांनी ते दोन शब्द स्वरमध्ये येतं, असं आवाज काढायला लागतं, आ असा आवाज काढायला लागतं. मग ते वो दो शब्द की चरण तक आता है, फिर एक शब्द बनता है.
फिर उस शब्द को अर्थ प्राप्ति होती है, उसे हम सार्थक कहते हैं। अनेक सार्थक शब्दों के समूह को हम वाक्य कहते हैं। अनेक वाक्यों से हमारी बोली यानी भाषा विकसित होती है। ठीक है, तो ये सब भाषा का विकास किस प्रकार होता है, शिक्षाविदों ने जो अभ्यास करके हमारे सामने जो थियरीज रखे हैं, जो पड़ाव रखे हैं, उसके माध्यम से हमें भाषा का विकास किस प्रकार होता है मनुष्य के जीवन में, वो हमें सीखना है। यहाँ पे उसके चरण सीखने हैं। ठीक है, और उस शास्त्रीय दृष्टिकोण से किस तरह से वो उन्होंने हमारे सामने वो सिलेबस रखा है, वो भी हमें देखना होगा। ठीक है, तो भाषा का विकास और शिक्षा शास्त्र, पेडागॉगी म्हटल्यावर भरपूर वेळा आपल्याला घाबरायला होतं. अरे बापरे, पेडागॉगी काय? तर पेडागॉगी म्हणजे काय? आपण मोघम शिकायच्या ऐवजी व्यवस्थित शिकायचं. ठीक आहे, म्हणजे मग कोर्स, मग त्याचं सर्टिफिकेट मिळतं तुम्हाला की तुम्ही ते कम्प्लीट केले, अशी त्याच्यावर मोहर उमटवली जाते. ठीक आहे, तर ते आता पुन्हा मग ह्याचे अधिगम आणि अर्जन. ठीक आहे, लर्निंग आणि ऍक्विजिशन. अधिगम म्हणजे काय करायचं पुन्हा, की त्याच्या त्या पेडागॉगी मधले सगळे जे सिद्धांत असतात त्यानुसार शिकायचं. आणि अर्जन म्हणजे काय, की ते आपण अर्जित करत असतो. अर्जन करायची ही नैसर्गिक प्रक्रिया असते. ठीक आहे, त्याच्यासाठी काही प्रयत्न करावे लागत नाही, ते आपण बाय डिफॉल्ट, जसं घरातलं लहान मूल आपली मातृभाषा, त्याला काही वेगळं शिकवायची गरज लागत नाही. त्याचं एक बेस्ट उदाहरण मी तुमच्यासाठी देते, की भाषा अर्जन म्हणजे ते. ठीक आहे, आता आपण कितीतरी प्रकारची मुलं बघा, त्यांची मातृभाषा तर शिकतातच, पण त्यांचे जे मित्र असतात, मित्रमंडळी वेगवेगळ्या भाषेची, मारवाडी, गुजराती असतील, आपली लोकल लँग्वेज स्थानिक भाषा असतील, तर त्या सुद्धा शिकतात ते मुलं बोलायला वगैरे. ठीक आहे, अर्थही कळतो नंतर नंतर, लिहिता येत नाही तो भाग वेगळा, पण तो प्रभाव असतो त्या भाषांचा, त्यामुळे ते शिकतात मुलं. म्हणजे लहानपणी आपण ज्या ज्या भाषिक घटकांच्या संपर्कात येतो, तेवढ्या भाषा आपल्याला पटापट येतात. ठीक आहे, तो अधिगम और अर्जन यानी लर्निंग अँड ऍक्विजिशन याला म्हणतात. ठीक आहे, भाषा शिक्षण के सिद्धांत, हे प्रिन्सिपल्स, की काय आहेत, कुठले सिद्धांत आहेत, की भाषा कशा शिकायच्या किंवा त्याच्यासाठीचे काही सिद्धांत मांडलेले आहेत, ते आपल्याला इथं शिकायचे आहेत. ठीक है, भाषा शिक्षण के सिद्धांत, सिद्धांत म्हणजे प्रिंसिपल, कौन से सिद्धांतों से होके हमें भाषा तक पहुंचना है, और अलग अलग शिक्षण विधियां। ठीक है, कि गद्य के लिए कौन सी शिक्षण विधियां हमारे सामने रखी है, पद्य सिखाना है तो किस प्रकार सिखाएंगे आप, व्याकरण सिखाना है तो किस प्रकार की विधियां होंगी. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला गद्य शिकवताना कुठले म्हणजे अर्थातच गद्य आणि पद्य यांची संरचना वेगवेगळी आहे. त्याच्यामुळं त्यांना लागू होणाऱ्या ज्या अध्यापन पद्धती आहेत त्या ऑब्व्हियसली वेगवेगळ्या असणार आहेत. ठीक आहे, तुम्ही हा अनुभव करा, की तुम्ही पद्य शिकवताना तुमच्यातले बरेचसे जण शिक्षक आहेत किंवा आपण विद्यार्थी होतो, तर आपल्याला मॅडमनी किंवा सरांनी गद्य शिकवताना कसं शिकवलं ते थोडंसं रिकॉल करा. पद्य शिकवताना त्यांनी आपल्याला कसं शिकवलं, मॅडम असतील काय, पद्य शिकवतानाचा वर्गातला तो माहोल आठवा. आपली तो ती तुकडी, तो वर्ग आठवा. किती म्हणजे एकदम असं मस्त वातावरण असतं. आता शाळा सुरू झालेल्या आहेत, त्यांचं स्वागत समारंभ चालू आहे. तर खूप छान छान कविता वगैरे, बडबड गीतं, बालगीतं असं करून करून ते त्यांचं नृत्यात सादरीकरण इतकं सुंदर चालू आहे सध्या सगळ्या मुलांचा प्रवेश समारंभ. तर तुम्ही बघू शकता की ती पद्धतीची अध्यापन पद्धतीचा कसा इफेक्टिव्ह वापर करून घेतला जातो मुलांचं शाळेत अवधान राहावं म्हणून. ठीक आहे, तर अशा ज्या शिक्षण विधी आहेत, ठीक आहे, की ज्या आपल्याला गद्यासाठी कुठल्या बघायच्या, पद्यासाठी कुठल्या घ्याव्या लागतात, व्याकरण शिकवायचं असेल तर कुठल्या अध्यापन पद्धती घ्याव्या लागतात. म्हणजे प्रत्येक व्यक्तीची आवड निवड वेगळी असते, तशीच गद्याच्या सुद्धा अध्यापन पद्धती असतात. व्यक्ती परत्वे जसं सगळं बदलतं, तसंच गद्य परत्वे, पद्य परत्वे, व्याकरण परत्वे, यानी गद्य के अनुसार, पद्य के अनुसार, व्याकरण के अनुसार, जिस तरह से उनका मीन्स उनका ये है फ्रेमिंग है, तो उसी प्रकार से लागू होने वाली और प्रभावित रूप से अध्यापन में हमें मदद करने वाली शिक्षण विधियां दी गई है. ठीक है, तो वो भी हमें देखनी है विस्तार से. यहाँ पे भाषा शिक्षण और शिक्षण विधियां. ठीक है, अब भाषा के कौशल कौन कौन से हैं. ठीक है, लँग्वेज स्किल्स, की सुनना. हं? म्हणजे आधी तर आपल्याला खूप चांगलं ऐकावं लागतं. असं म्हणतात ना, की खूप ऐकायचं आणि कमी बोलायचं.
असं नेहमी एक सांगितलेलं एक चांगलं एक सूचना असते सगळ्यांसाठी. ठीक है? कि आपको बहुत सुनने की आवश्यकता होती है और आपको कम बोलना चाहिए. हे सिंथेसिस खूप चांगलं असतं. ठीक आहे? उसके बाद है बोलना. जितक्या वेळेला आपण चांगलं ऐकू, ठीक आहे? तितकंच आपण चांगलं बोलायला शिकत असतो. की ते शब्द व उच्चार कसे करायचे, ते शब्द कुठल्या वेळेला वापरायचे, ठीक आहे? कुठल्या म्हणजे स्थळ, काळ, वेळ ह्या सगळ्यांचं जे वापरायला आपल्याला जे शिकवत असतो, तर ते आपण इतरांचं ऐकतो ना, त्यावेळेला आपल्याला ती समजत असते भाषा वापरायची कशी आणि मग आपल्याला एकदा तो कॉन्फिडन्स आला, की मग आपण चांगलं बोलू शकतो. इथंच प्रॉब्लेम होतो हिंदीचा, कि हिंदी की भाषा आप लोग जो है हिंदी में अच्छा सुनते नहीं है. ठीक है, मैं देखिए अधोरेखित कीजिए इस मुद्दे को कि आप अच्छे प्रकार से सुनते नहीं हो हिंदी या उस प्रकार की हिंदी आपके कानों तक नहीं पहुंच पाई है. ठीक है, तो इसीलिए आपको बोलने में हिचकिचाहट होती है क्योंकि वे शब्द जो है शब्द भंडार एक तो आपके पास होना चाहिए कि कौन से शब्द कहाँ हमें इस्तेमाल करने हैं, उसका अर्थ क्या होगा, वह शब्द इस्तेमाल करने से वाक्य सार्थक बनना चाहिए, उस वाक्य को एक विशिष्ट अर्थ प्राप्त होना चाहिए, ठीक है? फिर व्याकरण के नियमों का पालन होना चाहिए। तो ये सब जो है इसमें हमें दिक्कत आती है, इसलिए जो मराठी बैकग्राउंड है और भी विद्यार्थियों के साथ यह मामला होता है कि वह हिंदी कभी लिख सकते हैं अच्छी तरह से, लेकिन उतनी बोल नहीं पाते और इसका सीधा रिलेशन जाता है हमारे प्रश्न पत्र की ओर। कि प्रश्न पत्र में जो प्रमाणित हिंदी भाषा में प्रश्न डिजाइन किए जाते हैं, उसका ड्राफ्ट किया जाता है, आपको उत्तर आप पता होता है, लेकिन प्रश्न क्या कह रहा है, क्या पूछ रहा है, ये आपको प्रमाण भाषा का सुनना और बोलना आपका उतना अधिकार प्राप्त नहीं है उस पर, इसलिए प्रश्न क्या कह रहा है, क्या पूछ रहा है, ये आप समझ नहीं पाते, ठीक है? और फिर हमारा समय जाता है कि उत्तर क्या दें। तो हिंदी के साथ और अंग्रेजी के साथ ये मामला अभी भी शुरू है। तो इसलिए जितना आप अच्छा सुनेंगे, उतना आप अच्छा बोलना सीखेंगे, ठीक है? आपण त्यांची कॉपी करत करत शिकत असतो, ठीक है? तो फिर उसके बाद पढ़ना. पढ़ना म्हणजे पुन्हा काय करायचंय? वाचायचंय. हं. ठीक आहे, की वाचायला तर पाहिजे, की मग वाचल्यानंतर कळतं, की हे शब्द कसे लिहिलेले आहेत, कशाप्रकारे लिहिलेले आहेत, वाक्यरचना कशा काळात केलेली आहे. ठीक आहे. मग वेगवेगळ्या कॉलमचं तुम्हाला वाचता आलं पाहिजे. वाचण्यात पण खूप प्रकार आहेत. एक लाऊड रीडिंग असते, प्रकट पठण असतं, सायलेंट असतं, मौन असतं, की जे आपण स्वतः डोळ्यांनी वाचतो, एकांतात वाचतो. आपल्या उच्चारण्यासाठी जे असतं ते प्रकट पठण असतं. तर भाषा शिकवताना काय केला जातो? पाठ्यपुस्तकाचा आधार घेतला जातो. ठीक आहे. मला कुणीतरी सांगा बरं, की भाषाचं जेव्हा तासिका असते, तेव्हा कसं असतं शिकवणं? तुम्हाला जे वाटते ते शेअर करा. चला. हं. तुम्हाला थोडंसं काम. तुम्ही मला काहीतरी नवी माहिती द्या. चला. हं. जब भाषा की तासिका होती है, तो किस प्रकार का माहौल होता है कक्षा में? किस प्रकार से अध्यापन की स्टेजेस होते, स्टेप्स होते हैं? हं. चला सांगा. जे येते ते बिनधास्त सांगायचं. चला. हं. मीना मैडम, विशाल सर, हाँ, ठीक है। बाकी के लोग भी, सिर्फ ये नाम मुझे यहाँ पे दिख रहे हैं इसलिए मैं उनका नाम ले रही हूँ। कि किस प्रकार से अध्ययन अध्यापन होता है भाषा का? भाषेचं तासिका कशी असते बरं? सांगा बरं. तुमच्या डोक्यात किंवा तुम्ही अनुभवलेली सांगा. हं. माझा आवाज येतोय ना? मनोज सर, योगिता मॅडम, कथन पद्धती. हां, म्हणजे मला स्टेजेस सांगा कसं-कसं शिकवतात? जसं येईल तसं सांगायचंय. कारण हे सगळं तुमच्यासाठी चाललेलं आहे. हं, सांगा. चला. बिलकुल घाबरायचं नाही, सांगायचं. कसं शिकवतात बरं भाषा शिकवताना वर्गामध्ये? तुम्ही जितकं मला उत्तरं द्याल, जितकं आपलं हे टू वेज होईल, हं, तितकं तुम्हाला त्या सिलेबसची भीती वाटणार नाही. हं. कथन पद्धती असते, बरोबर आहे. ती पद्धती झाली. पण शिकवताना कसं सुरुवात होते, कसं-कसं शिकवलं जातं?
ऍटलिस्ट मेन 2-3 तर त्याच्या स्टेजेस सांगा किंवा स्टेप्स सांगा. पाठ्यपुस्तक असतं का सोबत शिक्षकांच्या भाषा शिकवताना? जब भाषा की तासिका होती है तो अध्यापक या अध्यापिका उनके साथ भाषा की पुस्तक होती है पूर्वानुभवातून. बरं ठीक आहे. ते कसं शिकवायचे आणि कशा पद्धतीनं ते नाही. त्याच्यात आता इतक्या खोलात नाही जायचं. कसं शिकवलं जातं बरं? साधारण कशी असते भाषेची तास? धड्याचे किंवा कवितेचे नाव? हां. शिकवतात कसं? ते फळ्यावर लिहायच्या गोष्टीत. शिकवतात कसं सांगा? हं. हां. प्रथम प्रकट वाचन करायचे आणि मग अर्थ. ठीक आहे. शोभा मॅडम हां, पुस्तक असतं हातात. बरोबर. ठीक आहे. मग ते हां, प्रश्न विचारतात. ठीक आहे, बरोबर आहे. हं. पुन्हा आता प्रकट वाचन करतात म्हणजे काय करतात? हे झिओमी कोण आहे? त्यांचं नाव दिसत नाहीये. त्यांनी सांगा बरं. बरोबर सांगतायत. हां, प्रथम प्रकट वाचन करायचं. का करायचं? कशाच्या आधारे करायचं? करायचे. प्रकट वाचन करायचे. कठीण शब्दांचे अर्थ समजून देणे. बरोबर. हं. बरं. आता एक अजून गोष्ट, की इतर तासिकांमध्ये शिक्षकांच्या सोबत पाठ्यपुस्तक नसतं. पण मराठी, हिंदी, इंग्रजी आणि अजून ज्या काही भाषेच्या तासिका आहेत, त्यावेळेला पाठ्यपुस्तक असतं. का बरं असं असू शकतं? पुस्तकाच्या आधारे. गुड. ठीक आहे. करेक्ट. हां, पूर्वानुभव, जागृती वगैरे हे जे सगळं आहे ते आपल्या म्हणजे हे आहे ते पण मामला आहे. काय करून घ्यायचं वगैरे. पण एक ऑन एन एव्हरेज भाषेची तासिका कशी चालते? पुस्तकाच्या आधारे असतं. प्रकट पठण काय बरं इतर विषयांच्या वेळेला शिक्षकांकडे पाठ्यपुस्तक नसतं. पण भाषेची तासिका असली की असतंच असतं. आणि तुम्हाला सगळ्यांना पहिली सूचना असते, की सगळ्या विद्यार्थ्यांनी पान क्रमांक आहे हे ओपन करायचं आहे आणि शिक्षक जेव्हा किंवा तुमचे शिक्षक ठीक आहे, जे वाचतील ते त्यांनी त्यांच्या बरोबरीनं वाचायचे किंवा त्यांच्या मागे वाचायचे. येतंय का लक्षात मी काय म्हणतेय? ते पूर्वज्ञान जागृती वगैरे सगळं ठीक आहे. अपरिचित शब्दांचे अर्थ समजावून सांगणे, ते पण ठीक आहे. पण एक मेन ढोबळ मानाने ठोकताळे काय असतात? तर आता लक्षात घ्या, हे असं विचारलं ना, की गोंधळ होतो. हे तर मेन गोष्टी माहिती पाहिजेत. आपल्याला वाटतं की सगळं येतं. ठीक आहे. बघा, भाषेची तासिका जेव्हा सुरू असते, भाषा की तासिका में एक तो अध्यापका और अध्यापिका अध्यापक और अध्यापिका म्हणजे तुम्ही एक रैंडमली शब्द विचार टीचर किंवा शिक्षक आपके अध्यापक उनके हाथ में आपकी जो है भाषा की पाठ्यपुस्तक होती है और ये अनिवार्य रूप से होनी चाहिए उसी के साथ साथ जो कक्षा में छात्र बैठे हैं उनके साथ भी वो होनी चाहिए और उसका इस्तेमाल भी उस समय होगा शिक्षिका जब आपके पूर्व ज्ञान जागृति वगैरह करेगी, आपसे प्रश्न पूछेगी। पूर्व ज्ञान जागृति करने के भी कई प्रकार के तरीके हैं, अलग-अलग प्रकार हैं। ठीक है, तो वो उनको जो चाहिए वो प्रकार चयन करेगी और आपको उस शीर्षक तक लेके आएगी। शीर्षक के बाद तुरंत वो सूचना क्या देते हैं आप लोगों को कि आज हम ये जो पद्य है या गद्य है पढ़ने जा रहे हैं और इस पृष्ठ क्रमांक को आप जो भी है आप खोल के रखिए और जो वो आगे पढ़ेंगे तो उसके उनके पीछे आपको भी तुरंत पढ़ना होगा। इससे क्या होता है कि जब अध्यापक पढ़ते हैं तो आप पैरेलली वो देखते हो, उनके साथ-साथ आप देखते हो पाठ्य पुस्तक में कि जो वो उच्चारण कर रहे हैं, प्रोनाउंसिएशन जो चल रहा है, वो शब्द किस प्रकार के से लिखे हैं और जो लिखे हुए शब्द है उसका प्रोनाउंसिएशन किस प्रकार करना होगा। म्हणजे आपलं जे आहे ते शब्द उच्चारण क्षमता जी आहे, शब्द उच्चारण्याची जी क्षमता आहे, जे स्किल आहे, कौशल्य आहे ते विकसित होत असतं. त्यांचे शब्द आपल्या कानावर पडत असतात. ते कानावर नुसते पडत नाही, तर आपण प्रत्यक्ष रूप डोळ्यांनी लगेच ते पुस्तकात बोट ठेवून ती ओळ बघत असतो. कसं लिहिलेलं आहे, कसं वाचतायत त्या. मग त्याच्यामध्ये पुन्हा पूर्ण सगळं हे विरामचिन्हांचा वापर असतो, की कशा विरामचिन्ह, त्यांच्या आवाजाचा ईसीजी कसा निघतोय, कुठं स्वल्पविराम, अर्धविराम, पूर्णविराम, कुठं अ, हे आहे उद्गारवाचक चिन्ह आहे, कुठं सिंगल हे आहे, सिंगल कोट आहे, डबल कोट आहे. ठीक आहे.
तर हे सगळे विरामचिन्ह पण त्या कशा उच्चारतात किंवा ते शिक्षक कसे उच्चारतात, मग त्यांच्या उच्चारणात काय बदल होतो हे आपल्याला शिकायला मिळतं. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग ते जेव्हा एक-एक ओळीचा अर्थ समजून सांगतात, मग त्याच्यात येणारे कठीण शब्द, विरुद्धार्थी शब्द, व्याकरण, म्हणी, कहावते, ठीक है, वाक्प्रचार, जो व्याकरण का जो भी पार्ट है, फिर वो फलक पे लिखते हैं, ठीक है? और फिर वो आपको देख के अपनी-अपनी कॉपियों में या नोटबुक में आपको लिखने की सूचना होती है, ठीक है? तो इसी प्रकार से मैं आपसे अपेक्षित कर रही थी की इस प्रकार से भाषा की तासिका होती है, ये आपको मुझसे साझा करनी थी ये बात. ठीक आहे. आता लक्षात आलं की ही भाषेची तासिका कशी असते आणि तशी का असते. तर हे सगळे स्किल्स जे असतात ना, हे जितकी ती तासिका एकदम अशी सक्सेसफुल कधी असते, ज्यावेळेला तुमचे हे सगळे स्किल्स तिथं परफेक्ट होत असतात. तशा पद्धतीनं जितकी तुमची हिंदीची तासिका सकस, तितके तुमचे हे जे स्किल्स असतात, सुनणं, बोलणं, पढ़ना और लिखना. कारण ह्या चारींचं एकत्रित मिश्रण आहे आणि कोऑर्डिनेशन आहे. हां, सुसंघटन आहे. एक वाक्यता आहे त्याच्यामध्ये. ठीक है? तो ये जो कोऑर्डिनेशन है आपका, ये जो भाषा के स्किल्स है, कौशल है, ठीक है? तो ये स्किल्स जो भी है, ये आपके उसी तासिका में जो भी है, इसके ऊपर आपका अधिकार प्राप्त होगा और ये जो कौशल है, इसी प्रकार अगर तासिका होती है, तो ये जो कौशल है, वो आपके विकसित होते हैं और तभी भाषा की रुचि आप में बढ़ती है. अशा प्रकारचे जे शिक्षक शिकवतात, त्यांच्या तासाला मुलं इतकी लक्ष देऊन ऐकतात आणि त्यांना ती शिकताना मजा येते, आनंद असतो आणि मग ऑब्व्हियसली त्या विषयांकडे त्यांचा ओढा वाढतो. ते शिक्षक आवडतात, ते विषय आवडायला लागतो. ठीक आहे. अशा पद्धतीने ती डेव्हलपमेंट चालत असते. ठीक आहे. हो. ठीक आहे. आरोह-अवरोह कसे म्हणूनच माझं एक त्याच्यासाठी स्टेटमेंट आहे, की आवाजाचा ई निघाला पाहिजे. तुम्ही बघा, जे चांगले हे निवेदक असतात. तुम्ही टीव्हीवर कार्यक्रम बघता, Facebookवर बघता, पॉडकास्ट बघता, YouTube चॅनलवर बघता, की ज्यांचं वाचनचं आपण सगळेच वाचन करतो. पण ते विशिष्ट लोकच का बरं हे आहेत, फेमस आहेत? त्यांनाच का सूत्रसंचालन दिलं जातं? त्यांनाच का निवेदक म्हणून बोलावलं जातं. आपल्याला का नाही बोलवत? तर तो फरक असतो, की त्या लोकांचं वाचन इतकं व्यवस्थित असतं, हं, की सगळ्यांना ते ऐकावं वाटतं. नाहीतर ते काय बोलतायत हेच कळत नाही. एकामेकात शब्द अडकून पडतायत. कशाचा कशाला ताळमेळ नाही. तिथं विरामचिन्हांचा सगळा पट्ट्याबोळ केलेला आहे, फज्जा उडालेला आहे. अशा वेळेला त्याचा अर्थही कळत नाही, की ते काय म्हणायचं आहे. ठीक आहे. तर त्याच्यामुळं हे सुद्धा ट्रेनिंग असतं. म्हणजे तुम्हाला सांगते निवेदक वगैरे बनायचं असेल, सूत्रसंचालक, तर त्याच्यासाठी सुद्धा प्रशिक्षण घ्यावं लागतं. आपल्याला वाटतं, की येतं आपल्याला वाचायला. याच्यात काय मॅडम खूप टाईमपास होतोय. चला पुढं. माहिती आहे आम्हाला. असं नाहीये. ते वाचनात सुद्धा तुम्हाला प्रशिक्षण नंतर घ्यावं लागतं. प्रोफेशनल करियर करायचं असेल तर. ठीक आहे. म्हणजे इतक्या एका-एका गोष्टीवर अभ्यास करावा लागतो. ठीक आहे. तुम्ही हे बरोबर सांगितलेलं आहे. पण मला अपेक्षित काय होतं, की एक्झॅक्ट क्लासरूममध्ये काय सिच्युएशन असते, कसा सीन असतो, ठीक आहे. आता सगळ्यांना कळालेलं आहे. आणि आपल्याकडं काय झालेलं असतं, की बऱ्याचदा आपल्याला भाषा शिकवणारे शिक्षक तसे मिळालेले नसतात. हिंदी आणि इंग्रजीचा थोडा आहेच गोंधळ आपल्याकडे, ठीक आहे. हिंदीचा खास करून, की प्रमाण भाषेतल्या हिंदीचा पेपर जरा आपल्याला समजतच नाही. कारण तशा पद्धतीचे शब्द आपण वाचलेले नसतात, ऐकलेले नसतात. तर आज मी तुम्हाला अजून पुन्हा तेच सांगते. प्रत्येक बॅच सुरू झाली, की माझं एकच सांगणं असतं. हिंदीचं एक छोटंसं पेज पाठ्यपुस्तकातलं, जी बालभारतीची पाठ्यपुस्तकं आहेत. ती तुम्ही एक पेज वाचायचं. एक पेज वाचायची सवयच ठेवायची. त्याच्या खाली स्वाध्याय जो असतो दिलेला. एक पेज कम से कम आपको पढ़ना ही है. ठीक है, ये आपकी आदत बननी चाहिए. ही हॅबिट ठेवली पाहिजे. जर आपल्याला हिंदीमध्ये करियर असेल, आपण हिंदीचे शिक्षक बनणार आहोत, तर आपल्याला ह्या सवयी आपल्याला फार उपयोगी आहेत, गरजेच्याच आहेत. ठीक आहे. हे आलंच पाहिजे चांगलं वाचन, चांगलं लेखन त्या विषयातलं. कारण आपल्याला ते कुठेतरी त्याच्यातली कमतरता झालेली आहे, आपण जेव्हा शिकत असतो त्यावेळेला. त्यामुळे तो आता आपल्याला जड जातंय. तर ते भरून काढायचे असेल तरी, तर त्याच्यासाठी आता आपल्याकडं बालभारतीची पुस्तकं उपलब्ध आहेत. तर त्याच्यातून रोज वाचायचा एक पेज कमीत कमी आणि त्याच्यातला स्वाध्याय विसरायचा नाही. तर तुमचे प्रश्न तसेच डिझाइन केलेले असतात. आता ज्यांनी क्लासेस आतापर्यंत अटेंड केलेले आहेत हिंदीचे, त्यांनी बघितलं असेल, की तसेच प्रश्न डिझाइन केलेले असतात.
अजून काय विचारणार आहेत वेगळ्या पद्धतीनं, तेच तेच असतं. विचारण्याचं त्यांचं स्किल बदलतं फक्त. ठीक आहे, कंटेंट तोच आहे. अजून सिलेबस काही बदललेला नसतो, सिलेबस तोच असतो. ठीक आहे, तुम्ही व्याकरण 5वी 6वी 7वी 8वी 9वी 10वीला पण तेच शिकताय, तुमच्या परीक्षेत पण तेच व्याकरण आहे. मग प्रश्न तसेच असतात. त्यामुळे त्यांचा जो स्वाध्याय असतो ना पाठ्यपुस्तकात दिलेला, तो अजिबात त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं नाही. एवढं तुम्ही रोजच्या रोज करायचं. उगीच ढीगभर पुस्तकं घेत बसायचं नाही, त्याच्या झेरॉक्सवर पैसे घालायचे नाही, उगीच एवढ्या थप्प्या घरामध्ये आणून ठेवायच्या नाही. मग पुन्हा ते त्यांची ती उंची बघूनच टेन्शन येतं, दडपण येतं, की हे करू का ते करू, आता काय करू. ठीक आहे, त्याच्यामुळे जितका कमी पसारा असेल तितका आपला प्रवास सोपा असतो आणि टेन्शन नसतं. त्यामुळे व्यवस्थित तासिका अटेंड करायच्या. ज्या पीडीएफ ग्रुपवर येतील त्या सगळ्या तुम्हाला स्टँडर्ड पुस्तकांमधल्या, जी पुस्तकं ऑथेंटिक आहेत, प्रमाणित आहेत, हा बाजारातली पुस्तकं नाही, उगीच कोणीतरी नोट्स काढल्यात उठलंय असं नाही. तर ती व्यवस्थित मंडळी आहेत ज्यांनी संशोधन करून अभ्यास करून ती पुस्तकं लिहिलेली आहेत, ज्याला केंद्रीय बोर्डाची मान्यता आहे, स्टेट बोर्डाचे हे आहे. तर अशी अधिकृत पुस्तकं वापरणं फार गरजेचं असतं ह्याच्यासाठी सुद्धा. ठीक आहे, म्हणजे उगीच ते फेअर अँड लवली लावून हो गोरी 2 दिवसात असं काही नसतं. ते पी हळद आणि हो गोरी तसले बाजारू प्रॉडक्ट वापरायचे नाही. आपल्याला न्यूट्रिशनल पाहिजे. ठीक आहे, तर न्यूट्रिशनल म्हटल्यानंतर अप्रूव्ड सगळं स्टडी मटेरियल आपल्या हातात पाहिजे. त्याच्यामुळं त्याच्यातून केलेला अभ्यास जो आहे तो सकस असतो, इनरिच असतो. ठीक आहे, तर ते महत्वाचं आहे. त्यामुळे उगीच काहीतरी कुठलं तरी कॉपी पेस्ट आलं काही घेऊन उपयोग नाही. त्यामुळे अधिकृत पुस्तकं आपल्या क्लासमधले सगळे टीचर जे तुम्हाला स्टडी मटेरियल प्रोव्हाइड करतील ते व्यवस्थित बघायचं. बघताना व्यवस्थित ब्रँड बघून घ्यायचा. मग ब्रँड म्हणजे काय, की अधिकृत पुस्तकं. ठीक आहे, जी प्रमाणित केलेली आहेत, त्याच लेखकांची, त्याच बोर्डाची, त्याच प्रकाशनाची पुस्तकं वापरायची. ठीक आहे, हे फार एक महत्वाचं. 2 महत्वाच्या गोष्टी असतात आपण अभ्यास करताना. एक, तुमच्याकडे सिलेबस माहिती पाहिजे, म्हणजे तुमचा मॅप तुम्हाला माहिती पाहिजे, की तुम्हाला नेमकं काय काय डेस्टिनेशन्स आहेत. ठीक आहे, ह्या प्रवासातले सीटीटीच्या. दुसरं, तुमच्याकडचं सगळं स्टडी मटेरियल व्हॅलिड पाहिजे, प्रमाण पाहिजे, त्या स्टँडर्डायझेशन पाहिजे. ठीक आहे, की हे प्रमाणित केलेलं आहे, हे करेक्ट आहे, अशी मोहर उमटलेलं पाहिजे. उगीच काहीही बाजारातलं आणायचं नाही. ठीक आहे, ब्रँडेड साहित्य, ब्रँडेड हा शब्द मी तुम्हाला जास्त अधिक पद्धतीने कळावं म्हणून वापरलाय. जी अधिकृत पुस्तकं असतात ती अभ्यासायची. हे 2 महत्वाचे पिलर्स आहेत आपल्या सिलेबसच्या फाउंडेशनचे किंवा ह्या परीक्षेच्या. ठीक है, चला पुढे. अब जो अगला जो ये है चरण है वो है व्याकरण की भूमिका. ठीक है, रोल ऑफ ग्रामर. मौखिक और लिखित विचारों के संप्रेषण में व्याकरण का महत्व. ठीक है, व्याकरण की भूमिका क्या है. अब मैंने जब अभी कहा था मौखिक म्हणजे बोलायचं कसं. ठीक है, तो उसके लिए आपको पहले लिखित रूप पे जो लिखित भाषा है उस पे आपका अधिकार होना बहुत आवश्यक है. ठीक है, कि वो शब्द जो भी है, हम आगे देखेंगे कि एक शब्द के कितने अर्थ होते हैं, तो कौन से अर्थ वाला शब्द वहां पे आपको हमें प्रयोग करना होगा, विराम चिन्हों के साथ पढ़ना होगा. अगर विराम चिन्हों का हमें ज्ञान नहीं है या हमने उनकी तरफ दुर्लक्ष किया, उसे उपेक्षित रखा, तो क्या होता है, पूरा अर्थ का अनर्थ हो जाता है. ठीक है, तो इसलिए मौखिक और लिखित विचारों का जो संप्रेषण है, म्हणजे ताकदीचे लेखक जे असतात ते इतकं छान लिहितात की त्यांना काय म्हणायचे अगदी सुटसुटीत भाषा असते, मोजकच लिहिलेलं असतं आणि ते टू द पॉइंट लिहिलेलं असतं. ते उगीच इतकं मोठं मोठं अवजड भाषेत काहीतरी लिहून ठेवतात आणि फार विद्वान असल्याचं भासवतात. ते कुणालाच कळत नाही. कुणाला कळलं नाही, संपलं. तुमच्या भाषेचं तिथं अधपतन सुरू झालं. एखादी भाषा समजायला अवघड गेली, की ती भाषा वापरण्यापासून लोक पळ काढायला लागतात. ठीक आहे. आणि मग त्या भाषेत इंटरेस्ट राहत नाही. त्यामुळं सुटसुटीत भाषा वापरता आली पाहिजे. भाषेचं सगळ्यात मोठं सक्सेस काय असतं, की मला जे म्हणायचंय ते समोरच्याला कळतंय का? हे कळलं, तुम्ही सक्सेस आहात. तुम्हाला भाषा वापरता येते. ह्याच्यात तुम्हाला 100 पैकी 100 मार्क. आता तुम्ही काहीतरी असं भलं लांबलचक सांगताय तासभर झालं, पण त्या समोरच्याला काहीच कळत नाही, तर तिथं काय अपयश असतं ते. ठीक आहे. म्हणून मौखिक और लिखित विचारों के संप्रेषण में व्याकरण का बहुत अधिक महत्व है. वो अभी हमें सीखना है, उसका भी अध्यापन करना है. ठीक है. अगला है शिक्षा अधिगम सामग्री यानी टीचिंग लर्निंग मटेरियल.
टीचिंग लर्निंग मटेरियल कितना महत्वपूर्ण है, जैसे अभी हमने चर्चा की कि हमारी परीक्षा के लिए भी जो टीचिंग लर्निंग मटेरियल है, वो जिस प्रकार हमने बात छेड़ी की, वो उसको अधिमान्यता चाहिए, प्रमाणीकरण होना चाहिए, स्टैंडर्डाइजेशन होना चाहिए उन पुस्तकों का, उन मटेरियलों का। जो भी आप लिंक दिखा रहे हैं, जो वीडियोस दिखा रहे हो, वो उसको स्टैंडर्डाइजेशन चाहिए, अप्रूवल चाहिए उसका, ठीक है। सेम उसी प्रकार, यानी हम जो पाठ्य पुस्तकें पढ़ा रहे हैं हमारी कक्षाओं में, तो वो पाठ्य पुस्तकों का निर्माण किस प्रकार होता है। बीएड वाले डीएड वाले जानते हैं कि पाठ्य पुस्तक समिति होती है, बाल भारती की जो आप देख सकते हैं किस प्रकार उनका काम होता है। पाठ्य पुस्तक निर्माण की प्रक्रिया बाल भारती में ये होती है, संपन्न होती है। तो जो उस मंडल पे है, उन लोगों को, उन शिक्षकों को भी भली भांति वे परिचित है कि किस प्रकार पाठ्य पुस्तक बनती है, उसके नॉर्म्स क्या होते हैं, निकष क्या होते हैं, फिर उसका स्टैंडर्डाइजेशन किस प्रकार होता है, ये इत्यादि इत्यादि सब बातें जो है पाठ्य पुस्तक को लेके। ठीक है, तो पाठ्य पुस्तक की भी किस प्रकार होनी चाहिए, पाठ्य पुस्तक का महत्व, उसके निकष, ठीक है, उसमें क्या क्या होना चाहिए, विषय किस प्रकार पूरा होना किया जाना चाहिए। ठीक है, तो पाठ्य पुस्तक और अधिक विस्तार से देखना है, जिस प्रकार बीएड में भी देखा था। ठीक है, फिर उसके बाद अब जो है दिन ब दिन टेक्नोलॉजी या तकनीकी जो संसाधन है वो दिन ब दिन बढ़ते ही जा रहे हैं। ठीक है, तो मल्टीमीडिया जो सामग्री है वो किस प्रकार हमें उपयोग में लानी है, अन्य सहायक सामग्री का उपयोग किस प्रकार से किया जा सकता है, ठीक है, या कौन कौन सी है, तो ये हमें अद्ययावत इसका ज्ञान होना भी बहुत जरूरी है। ठीक है, फिर उसके बाद है उपचारात्मक शिक्षण यानी रिमीडियल टीचिंग। अब ये शिक्षण तो हमें पता है, लेकिन ये उपचार का मामला क्या है, कौन बताएगा? हाँ, कौन बताएगा? शिक्षण तो सबको पता है, शिक्षण इस शब्द का अर्थ या वो प्रक्रिया क्या है, लेकिन उपचारात्मक यह क्यों पीछे जोड़ा है? उपचार करना है शिक्षण में भी। उपचार हमें तभी पता होते हैं जब हम बीमार होते हैं, तो यहाँ पे इस उपचार का अर्थ क्या है, कौन बताएगा? बताइए, कोशिश कीजिए। मैंने चैट बॉक्स ओपन किया है, बताइएगा। उपचारात्मक शिक्षण। बहुत बार मैंने इसका अर्थ बताया है। ठीक है, योगिता मॅडम, अप्रगत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे, एक्स्ट्रा नीड फॉर स्टुडंट्स ऑफ देअर स्टडी रिमेडियल। बर, चेतन, चेतना। ठीक है, कि जिन छात्रों को, विद्यार्थियों को अध्ययन में जो भी समस्याएं है, ठीक आहे, हो, बरोबर आहे, जे विद्यार्थी पाठीमागे राहतात काही कारणांमुळे, त्या कारणांचा शोध पण घ्यावा लागतो. आणि तो त्या कारणांचा शोध घ्यायचं म्हणजे त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवावं लागतं आपल्याला. डे टू डे त्यांचं ऑब्झर्वेशन करावं लागतं. मग ते कसं करायचं? तर आपण स्वतःला इमॅजिन करायचं, की जर आपण आजारी पडलो, तर डॉक्टरांकडे गेल्यावर अगदी पहिल्या क्षणापासून डॉक्टर आपल्याला ज्या पद्धतीनं ट्रीट करतात, सेम आपल्याला तसं आपल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत करायला लागतं. व्हेरी गुड. कृती संशोधन. ठीक आहे, ती एखादी समस्या शोधायची, पण त्याचं डॉक्युमेंटेशन करावं लागतं. जसं आपल्याला डॉक्टर फाईल देतात. हे प्रत्येक गोष्ट आपण केलेली त्याचे एव्हिडन्सेस असतात, म्हणजे आपण त्याला पुरावे म्हणतो. पुराव्याच्या आधारे त्यांनी पुढचे प्लॅन ठरवत असतात. आणि ते पुरावे फार महत्वाचे असतात, कारण आपल्याला ॲक्शन ऑफ प्लॅन, आपल्याला कृती कार्यक्रम ठरवायचा असेल, तर आपल्याकडं संबंधित पुरावे पाहिजेत, की काय-काय प्रॉब्लेम येतायत, आतापर्यंत काय-काय केलेलं आहे. ठीक आहे? तर सेम तसंच आपल्याला आपल्या मुलांच्या, विद्यार्थ्यांच्या बाबत करावं लागतं. आणि मग आपण त्याला म्हणतो रिमेडियल टीचिंग. आपल्यापैकी खूप जण करत असतील. ठीक आहे. मग भाषा संबंधित उदाहरणार्थ काय-काय, कि भाषा संबंधी कठिनाइयाँ, त्रुटियों और विकारों के निवारण के लिए शिक्षण। उपचारात्मक शिक्षण यानी क्या? कि भाषा में जो कठिनाइयाँ हैं, ठीक है, तो भाषा के विविध अंगों को लेके होगी, वो व्याकरण को लेके होगी, अध्यापन पद्धतियों को लेके होगी, समझने में होगी, शुद्ध लेखन को लेके होगी, सुनने की क्षमता को लेके होगी, अंडरस्टैंडिंग आकलन की क्षमता को लेके होगी, अन्य कई प्रकार की कठिनाइयां है। बस अध्यापक के नाते आपको वो ढूंढनी है कि कौन कौन सी समस्या जो भी है वो आपके विद्यार्थियों को उसका सामना करना पड़ रहा है। त्रुटियां हैं, लॅक्युनाज आपण म्हणतो ना, कमियां, त्या पण तुम्हाला शोधाव्या लागतील. फिर आपको जो विकार है, विकार म्हणजेच काय? आजार.
ठीक आहे. तर ते भाषिक आजार असतात मुलांना काही, कि उलट पालट दिसतं, तारे जमीन पर, ये सिनेमा आपने देखा होगा। वो बच्चा होशियार था, लेकिन कोई भी अध्यापक समझ नहीं पा रहा था कि भाषा को लेके या राइटिंग को लेके किस प्रकार की समस्या से वो बालक जूझ रहा था। जब आबिर खान वह एज ए अध्यापक, अध्यापक की भूमिका में आते हैं और फिर उसका ऑब्जर्वेशन करके, नोट डाउन करके, जो भी उसके लिए एक्शन ऑफ प्लान तैयार करते हैं और फिर किस प्रकार से वह बालक मूल रूप में सबके सामने आता है। तो वो एक सिनेमा का मैं उदाहरण दे रही हूँ आपको कि उपचारात्मक शिक्षण किस प्रकार से होना चाहिए, होता है। तारे जमीन पर ये मूवी आप आंखों के सामने लेके आइएगा। ठीक है, तो इसी तरह से ये उपचारात्मक शिक्षण की बात है। और अंतिम है विविधतापूर्ण कक्षा। विविधतापूर्ण कक्षा यानी डाइवर्स क्लासरूम। ठीक है, विविधतापूर्ण कक्षा जो भी है, ये मामला बहुत बड़ा है। ठीक है, तो ये आप सोच के रखिए, ये यहाँ पे जब हम आएंगे तो इस पे विस्तार से चर्चा होगी कि विविधतापूर्ण कक्षा के अंग या पहलू कौन कौन से है। इसमें बहुत अधिक पहलू है, तो इसकी चर्चा उस समय में होगी। तो इस प्रकार से आपका सिलेबस है और इस पे आपको 30 कुल मिला के 30 जो है आपको एमसीक्यूज टाइप के प्रश्न जो है, तो वो आएंगे और उसके लिए आपको, आपके लिए 30 अंकों का निर्धारण किया गया है। तो ये इस प्रकार से वैकल्पिक प्रश्न, ठीक है, आपके लिए निर्धारित किए जाएंगे और इस प्रकार से आपका ये सिलेबस आप देख सकते हो। ठीक है, ये कक्षा आपका तासिका जो है ये होने के बाद आपको इसका पीडीएफ मिल जाएगा। ठीक है, और रही बात आपकी अध्ययन सामग्री की, तो वो आपको हर एक तासिका के अंत में आपके ग्रुप पे आ जाएगी। बस उतना ही आपको काम करना है, ज्यादा कुछ स्टडी मटेरियल खरीदने की आवश्यकता नहीं है। और रही बात आपके रोज के गृह कार्य की, तो आपको हिंदी का जो भी पाठ्य पुस्तक है हिंदी की, उसकी एक एक किताब पेज, त्याचं एक पेज कंपल्सरी वाचायचं आणि त्याच्या खालचा स्वाध्याय नीट बघायचा आहे। ठीक है, म्हणजे प्रश्नांचं स्वरूप कळायला मदत होते। ठीक है, तो इसलिए हमारा जो मैप था ये आज हमने देखा कि सीटीटी के लिए हमें क्या क्या करना है। तो ये हमारे पास हा नकाशा आपल्या सोबत असणं गरजेचं आहे की आपल्याला नेमकं काय करायचंय। ठीक है, चला, सर आलेले आहेत, आपण थांबूया इथं। तो सबसे विदा लेती हूँ, यहाँ पे विराम ले लेते हैं। ठीक है, सभी को धन्यवाद।